पन्हाळा तालुक्यातील कोडोली ते बोरपाडरे जाणाऱ्या रोडवरील कोडोलीतल्या नृसिंह ओढ्याजवळ कोडोली पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारमधून बेकायदेशीररित्या वाहतूक केली जाणारी विदेशी दारू जप्त केली आहे। या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। पन्हाळा तालुक्यातील कोडोली ते बोरपाडरे जाणाऱ्या रोडवरील कोडोलीतल्या नृसिंह ओढ्याजवळ कोडोली पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारमधून बेकायदेशीररित्या वाहतूक केली जाणारी विदेशी दारू जप्त केली आहे। या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या आणि कारसह एकूण सुमारे 3,65,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव इथं राहणारा 39 वर्षीय संतोष दिनकर पाटील या आरोपीला अटक केली आहे। कोडोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष पाटील आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी अल्टो 800 कारमधून विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशानं दारूची वाहतूक करत असताना पोलिसांना आढळला। बुधवारी दिनांक 17 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला कारवाई करण्यात आली। कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दादासो सर्जराव पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात विविध नामांकित ब्रँड्सच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे करत आहेत।